आलोय बघा आज रानात. काय करायचंय, वाघ गेलाय तकडं कुठं कार्यक्रमाला. मला म्हणला म्हस माझी न्यायचा हिंडवायला. मग आणली तुम्हाला सांगतो, म्हैस हिंडवायला तुम्हाला सांगतो. आणि मग काय घरी कोणच नाही. आता मग काय करायचं, त्याला कुठं शेड हिंडवावं लागते. ती बांधाने बांधवती स्वबळा पिपरीचं ठापं हे असलं आणून टाकलं म्हणजे शेरडाच भागतं. मग मी आपली ती एक म्हैस पण त्याची आणली आणि ती शेरडं बी घेऊन आलो. हिंडतीच बघा निवांत. मला सांगतो आज शेरडं बी तिची घेऊन आलो या. आणि हिंडती ती जरा एका साईडला पैसे याचा सवय नसल्यामुळं आणली ती बघा त्या कोपऱ्यात बरोबर मध्ये खाली. ही शेरडं असली की मला भीती वाटते. म्हणजे कसं लांडगं आलं म्हणजे नाही, पुन्हा लांडग्या न्यायची शेळी आहे आणि ती ओरडत बसायचं. म्हणून तुम्हाला सांगतो ध्यान ठेवावं लागतंय. शेरडाला ध्यान व्यवस्थित ठेवावं लागते. हो का, ही त्याची म्हैस आहे बघा. दररोज कधी फुगवत नाही. हे बघा ही म्हैस त्याला दिली मी, गच फुगली आहे बघा. पहिल्यांदा तिला गावात मिळालं घरी बांधून, कुठेतरी बांधायची भागत नव्हतं. आज गच फुगली बघा. तुम्हाला सांगतो बेडकावणी टाईट झाली. आणि शेळ्यासुद्धा त्यांना झाडपाला खाऊन खाऊन वैतागली ती. म्हणून माळाचं गवात बघा भरपूर वाढायला गेली ती. तो त्या कोपऱ्यात डांबाच्या आड्याला तो ती शेरडं कशी मस्तपैकी तकडं हिंडती ती. काय करते ती, पोटाच्या आगीला खावं लागतं या. आणि ऊन पडलं की म्हशी तुम्हाला सांगतो 2-3 वेळा पाण्यातनं बसवून आणले मी. आणि त्यांना आपोआप बाहेर येऊस तर मी त्या म्हशींना ये सुद्धा म्हणत नव्हतो बाहेर. मना खाती ती तळ्यात जाऊन बसते ती आणि तळ्यातनं पुन्हा आपोआप उठून येते ती. आता सकाळपासून तुम्हाला सांगतो 10:15ला मसरं मी आणली ती. तेव्हापासून 2दा म्हशी 3दा म्हशी पाण्यात जाऊन आल्या. आणि आता 4थ्यांदा जायचे दिवस मावताना. म्हणजे मी त्यांना 4 टाईम पाण्यात बुडवतोय. म्हणजे उन्हान तापलं की पाण्यात. असं आहे बघा दोस्तांनो, ह्या जनावरांची काळजी घेतली तरच आपल्याला उत्पन्न आहे. नाहीतर काय सांगा बरं तुम्ही. काळजी नाही घेणार तर उत्पन्न घेणार का, नाही निघणार. म्हणून तुम्हाला मी बारकी रेडकं सुद्धा आणि विशेष करून तुम्हाला दाखवतो. हो का, ही रेडा आहे का बारकं. हो का, ही ह्या म्हशीच्या आणि त्या म्हशीच्या मधलं रेडा जी दिसते तुम्हाला, त्या रेडाकाला मी आता पेंट चालू केली. म्हणजे का, त्याचं पायात पाय अडकत होतं. म्हणून म्हणलं एक पोतं आणलं, जाऊ द्या म्हणलं. किती बिन पोतं, एखादं पोतं म्हणलं जास्त गाज आहे ना, पण जनावराला सकस आहार चारला की मग ही हिरव्या गार काड्या म्हशी कशा वडती द्या, असे वडती द्या बघा. म्हणून म्हणलं पेंट चारली की जनावर बघा लय भारी हिंडतील. असू द्या, जनावर हाय तर आपण आहे. आणि आपण चांगलं असलं तर जनावरा म्हणजे दोघं बी चांगलं पाहिजे. जनावरं बी चांगली पाहिजे ती आणि आपण पण ठणठणीत पाहिजे, तर सगळं आहे बघा. नाहीतर काय तुम्हाला सांगतो एकदम भारी. आणि आज दोस्तानं तुम्ही म्हणसाल तेव्हा पिशवीच आणली, आज काय छत्री आणली नाही राव. म्हणजे छत्री काल मोडली. त्याला आता म्हणलंय मस राखतू म्हणलं, पण मला छत्री आता संध्याकाळी घेऊन ये म्हणली आता चांगल्या दुकानात. आता आणतो म्हणलाय, मग बघू आता कसं कसं होतंय. कारण का छत्री पाहिजे हो. कधी अतिशय कडक ऊन पडतं, कधी तुम्हाला सांगतो अचानक वातावरणाची निर्मिती झाली आणि ढगफुटी पाऊस झाला तर. म्हणून छत्री पाहिजे. जोपर्यंत पावसाळा संपत नाही तोपर्यंत छत्री आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगतो 5 नोव्हेंबरपर्यंत अजून पाऊस आहेच म्हणते. आज तर तुम्हाला सांगतो सकाळधरनं आभाळ डंबारलं होतं, आता कुठं निघून गेलं बेपत्ता झालेला. कशा द्या बघा, जिकडं बघल तिकडं आपल्याच म्हशीचा खांडवा आहे बघा, किती लांबपर्यंत पसरलाय. या आपल्या मसर म्हणजे एका बारक्या येडकापासनं आईची सगळी मसर आहे. म्हणजे आईची कृपा आहे. म्हशी सांभाळायचे म्हणजे जोक नाही र.
ऊन वारा सगळं झेलून सगळं बघून तुम्हाला सांगतो ही मसर वाढवली. आणि नुसती मसर दुधाला बी चांगली आहे. नुसती दुधाला बी चांगली ना असून उपयोग नाही, तर फॅटही चांगली आहे. म्हणजे सगळी मसरं आपली क्वालिटीची येते. आणि विशेष म्हणजे खायला म्हशी कशा येत्या, कशा खाती आहे, फक्त हिरवंगार गवत लुसलुसीत खाऊन फुगती. बघा जिथं म्हस आहे तिथं खाणार, त्यांचं तोंड वर नाही बघा, फक्त खाली कशी खाती देवाई. अहो म्हशी खायला म्हणजे लय जोरात म्हशी येत्या. अशा म्हशी आपल्या बाजारात जर गेलो ना हुडकून सापडणार नाही, शोधून सापडणार नाही त्या. अशा म्हशी सांभाळायच्या. आणि ह्यांना वैरण नसू द्या, तुमची मका नसू द्या, ज्वारी नसू द्या, काय नसू द्या, फक्त चगाळ पाहिजे म्हणजे. उन्हाळ्या पावसाळ्या फक्त चगाळ पाहिजे म्हणजे, गवत पाहिजे, हिरवा असू द्या ना वाळलेला असू द्या. ती म्हणते आम्हाला मकाची गरज नाही, ज्वारीची गरज नाही, फक्त पेंड आणि हे गवत. इतक्या भारी म्हशी खाते त्याला बोलायचं काम सुद्धा नाही. आणि अशा म्हशी कुठे भेटणार हो. अहो आम्ही मागच्या 10-15 वर्षात एक जर्सी गाय आणली. त्या गाईनं आम्हाला 1.5 लाखात खड्यात घातलं. म्हणून तेव्हापासून मी जर्सी पाळत नाही, फक्त म्हशी. म्हशी 10 होऊ द्या, 15 होऊ द्या, 20 होऊ द्या, किती पण होऊ द्या, आपण सांभाळायला ढिलं पडायचं नाही. पण जर्सी दारात नको. अहो त्या जर्सी गाईनं आमच्या पदरच्या मसराचं दूध खाऊन म्हणजे ते दूध गेलं डेअरीलाच. आणि ती जर्सी गाई विकली तरी भागलं नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो फुकाट 2-3 वर्ष दूध घातलेलं मसरांचं वाया गेलं. म्हणजे 1.5 ते 2 लाख रुपये खड्ड्यात गेलो त्या जर्सीमुळं. म्हणून आता एखादा मला म्हणला ना फुकट एखादी पाडी न्यायचा बारकी सांभाळायला, तरी मला नको आहे. कारण का माणसानं कसं आहे, दूध पोळलं की माणूस ताकसुद्धा फुकून पितो असं आहे. आले गे का वाटलं ना का तेव्हा आता म्हशीत तुम्हाला सांगतो फुगली द्या म्हणून. आणि सगळ्या म्हशीत ही एवढीच म्हैस खायला चांगली आहे, पण वराले फिरणार. सगळी मसरं निवांत हिंडणार. आणि हिला फक्त शेलका घास पाहिजे. कसला घास? शेलका. जिथं उच्ची गावात आहे, हामाट भरपूर आहे, मुकन भरपूर आहे, अशा ठिकाणी बघा तुम्हाला सांगतो ही म्हैस येते आणि गबा गबा खाते. काय करायचं. आणि मला कुठल्या मसराला ध्यान ठेवावं लागत नाही, पण ह्या म्हशीला मात्र ध्यान ठेवावं लागतं. कारण काय हे खांडव्यात एवढीच म्हैस आहे, लय हावराट. ततलं खायचं सोडणार पुढं जाणार, पुन्हा ततलं खायचं सोडणार पुढं जाणार. म्हणून मी बाकीच्या कुठल्या मसराला ध्यान देत नाही, एवढ्या म्हशीला ध्यान देतो. असं आहे. ध्यान दिलं तर हाय ती जनावर, नाहीतर काय हो. आणि ही आपली घरची जुनी म्हैस, आईनं सांभाळ केलेली म्हैस. आणि ही जी सगळी मसर आहे ती राव, तरी 2 विकली. खोटवाड होती म्हणून 10वीच खात होती म्हणून ती विकली बघा. म्हणजे ह्या म्हशीनं आतापर्यंत 10 रेडी दिली आणि 2च रेड्या दिल्या. 12 वयात झाल्या, 13 आहे. आता 2 महिन्यानं ही म्हैस विती अजून. म्हणजे ह्या म्हशीनं धन दौलत लय दिली आहे, म्हणून हिला मरेपर्यंत सांभाळणार. अजिबात विकायची नाही, अजिबात म्हैस.